नमस्कार, मी प्रवीण ऐरे तुम्हा सर्वांचं लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत करतो। तर बघा, लाडकी बहीण योजनेमध्ये नवीन अडकीने बदल करण्यात आलेला आहे। आता नवीन बदल असा आहे की खूप साऱ्या बहिणींची खूप साऱ्या महिलांचे जे अर्ज त्या ठिकाणी रिजेक्ट झाले होते, ॲपमध्ये खूप ठिकाणी त्रुटी होत्या, त्यामुळे आता सरकारने एक नवीन वेबसाईट या ठिकाणी लॉन्च केलेली आहे। आता नवीन वेबसाईट ठिकाणी लॉन्च केली, ह्यामुळे तुम्हाला तुमचे जे काही अर्ज ॲपवर रिजेक्ट झाले आहेत किंवा तुमच्या अर्जामध्ये त्रुटी होत्या तर त्या त्रुटी आता तुम्हाला ठिकाणी दुरुस्त करता येणार आहे। म्हणजे सांगायचं हेतू असं आहे की आता नवीन वेबसाईट आली। आता ही वेबसाईट कोणती आहे, यामध्ये तुम्हाला कसा नवीन फॉर्म भरता येणार आहे, प्लसमध्ये तुम्हाला सर्वांसाठी ही सर्वात मोठी गुड न्यूज आहे, आनंदाची बातमी आहे। आता ही आनंदाची बातमी नेमकी कशी असणार आहे, अर्ज कसा करायचा आहे, त्यानंतर मित्रांनो तुमची ही संपूर्ण जी प्रोसेस आहे ती कशी असणार आहे संपूर्ण समजून तुम्हाला मी सांगतो। वेबसाईट कोणती तेही तुम्हाला दाखवतो, फक्त व्हिडिओला आवर्जून शेवटपर्यंत नक्की बघा। सर्वप्रथम तुम्ही व्हिडिओवरती नवीन असल्यास सर्व महिलांनी व्हिडिओला ताबडतोब लाईक करून द्या, कारण तुम्हाला तर वेळ मिळणार नाही। कारण तुम्हाला मी सर्वात अगोदर अपडेट आपल्या चॅनलवरती प्रोव्हाइड करत असतो आणि मी तुम्हाला सांगितलेलं आहे की प्रवीण ऐरे हा असा एकमेव चॅनल की ज्यावर तुम्हाला सर्वात अगोदर लेटेस्ट अपडेट प्रोव्हाइड केली जात असते। म्हणून सर्व महिलांनी ताबडतोब खाली लाल बटनावर क्लिक करा, फ्रीमध्ये आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुमच्याकडून कोणतीही नवीन अपडेट मिस होणार नाही आहे। म्हणून एकही महिलांनी न चुकता चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचे, जेणेकरून फ्रीमध्ये तुम्हाला सर्व अपडेट तुमच्या मोबाईलवर फ्रीमध्ये मिळणार आहे। आता तुमचा मी जास्त वेळ घेणार नाही, वेबसाईट कोणती आहे तुम्हाला मी दाखवतो आणि त्यामुळे तुम्हाला कशा प्रकारे सुविधा उपलब्ध करून दिल्या तेही तुम्हाला मी संपूर्ण माहिती दाखवतो। आता आपण जाऊया संपूर्ण माहिती बघण्यासाठी। तर बघा, तुम्ही या ठिकाणी बघू शकता अशा प्रकारे ही नवीन वेबसाईट या ठिकाणी सरकारतर्फे सुरू करण्यात आलेली आहे। खास करून माझी लाडकी बहीण योजनेसाठी ही वेबसाईट या ठिकाणी चालू करण्यात आली। तुम्ही बघू शकता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी ही वेबसाईट या ठिकाणी लॉन्च केली आहे। ज्या प्रकारे ॲप या ठिकाणी लॉन्च केली होती त्याच प्रकारे ही वेबसाईट या ठिकाणी लॉन्च केली आहे। पण ॲपमध्ये भरपूर या ठिकाणी प्रॉब्लेम होता, भरपूर महिलांच्या ठिकाणी अर्ज रिजेक्ट झाले आहेत, भरपूर महिलांच्या ठिकाणी अडचणी येतात, त्यामुळे खास करून ही वेबसाईट या ठिकाणी लॉन्च केली आहे। आता ह्यामध्ये तुम्हाला कोणतीही अडचण येणार नाही, कोणत्याही या ठिकाणी प्रॉब्लेम राहणार नाही आहे। आता नवीन सुद्धा तुम्हाला या ठिकाणी फॉर्म भरता येणार आहे। तर बघा, सर्वप्रथम तुम्हाला या ठिकाणी सुविधा कोणकोणत्या प्रोव्हाइड केल्या आहे, तर पहिली सुविधा आहे की हेल्पलाईन टोल फ्री संपर्क क्रमांक तुम्हाला दिला आहे, ह्यावर तुम्ही संपर्क करून तुमचे जे अडचणी असतील तेही तुम्ही या ठिकाणी विचारू शकता, त्रुटी तुम्ही नोंदवू शकता। ठीक आहे, तर अशा प्रकारे ही वेबसाईट आहे। यावर तुम्ही जर खाली स्क्रॉल केलं तर या ठिकाणी तुम्हाला बरीचशी या ठिकाणी माहिती पाहायला मिळणार आहे। महिला व बालविकास विभाग, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना असं तुम्हाला ठिकाणी इंटरफेस पाहायला मिळणार आहे। यामध्ये सर्वात अगोदर तुम्हाला दिलेले बघा, पोर्टलवर प्राप्त अर्जांची एकूण संख्या म्हणजेच काय, तर पोर्टलवर आतापर्यंत किती अर्ज या ठिकाणी आले त्याची संख्या पाहायला मिळेल आहे। नंतर पोर्टलवर मंजूर अर्जांची एकूण संख्या म्हणजेच किती फॉर्म रिजेक्ट झाले आणि किती अर्ज हे मंजूर झाले आहेत, त्या मंजूर अर्जांची एकूण संख्या तुम्हाला ठिकाणी पाहायला मिळणार आहे। नंतर पोर्टलवर एकूण लाभार्थ्यांची संख्या तुम्हाला ठिकाणी पाहायला मिळणार की किती या ठिकाणी महिला लाभ या ठिकाणी घेऊ शकतात, त्यांची संख्या तुम्हाला पाहायला मिळणार आहे। त्यानंतर तुम्ही जर बघितलं तर ही संपूर्ण वेबसाईट आहे, या संपूर्ण वेबसाईट तुम्हाला व्यवस्थितपणे चेक करून घ्यायचे आणि ह्या ठिकाणी तुम्हाला आता नवीन फॉर्म भरावा लागणार आहे, नवीन अर्ज तुम्हाला करता येणार आहे। भरपूर महिलांच्या ठिकाणी अर्ज रिजेक्ट झाले होते, भरपूर महिलांच्या ठिकाणी फॉर्म चुकीचे होते, त्यामुळे त्यांच्या ठिकाणी जे फॉर्म त्या ठिकाणी रिजेक्ट होतील असं महिलांना वाटत होतं। पण आता काळजी करायची गोष्ट नाही आहे, कारण तुम्हाला नवीन ठिकाणी फॉर्म भरायला संधी मिळणार आहे, म्हणून तुमच्या अकाउंटमध्ये तुम्हाला पैसे मिळणारच आहे, हे 100% आहे। म्हणून तुम्ही काळजी करू नका। तुम्हाला भरपूर महिलांना डाऊट होता की आता आमचा फॉर्म रिजेक्ट झाले म्हणजेच पैसे मिळणार नाही, तसं काही होणार नाही आहे। त्यानंतर दुसरी सूचना अशी आहे की ज्या महिलांचे फॉर्म हे ॲपवरती रिजेक्ट झाले आहे तर त्या महिलांसाठी एकतर एडिटचं ऑप्शन येईल किंवा या ठिकाणी नवीन काहीतरी सूचना येऊ शकतात। आता जसे सूचना येतील की ज्या महिलांचे फॉर्म रिजेक्ट झाले त्यांच्यासाठी काही उपाय काढला जाईल किंवा सूचना या ठिकाणी येतील, त्या सूचना तुम्हाला मी प्रोव्हाइड करणार आहे। त्यासाठी तुम्ही चॅनलला कनेक्टेड राहा, चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, फ्रीमध्ये तुम्हाला तुमच्या मोबाईलवर सर्व अपडेट मिळतील, सर्व सूचना प्रोव्हाइड केल्या जातील। म्हणून सर्व महिलांनी ताबडतोब चॅनलला सबस्क्राईब करा। ठीक आहे, ही झाली दुसरी गोष्ट। आता ज्या महिलांनी फॉर्मच भरले नाही, ज्या महिलांना फॉर्म भरता आले नाही, तर त्यांच्यासाठी ही चांगली संधी आहे, कारण आता नवीन वेबसाईट या ठिकाणी आली आहे। तर नवीन वेबसाईटवरती महिलांना अर्ज करता येणार आहे आणि नवीन वेबसाईटमध्ये सर्व महिलांना ज्यांनी फॉर्म भरले नाही त्या महिलांना ठिकाणी नवीन फॉर्म भरता येऊ शकणार आहेत। म्हणून तुम्ही काळजी करायची आवश्यकता नाही आहे। आणि ज्यांचे फॉर्म रिजेक्ट झाले त्यांच्यासाठी सुद्धा ठिकाणी नवीन सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे। एकतर एडिटचं ऑप्शन येईल किंवा दुसऱ्या काहीतरी नवीन ठिकाणी सूचना तुम्हाला मिळू शकतात, किंवा कदाचित तुम्हाला ह्या वेबसाईटवर सुद्धा फॉर्म भरता येऊ शकतो। जशी सूचना येईल तशी तुम्हाला मी अपडेट प्रोव्हाइड करणार आहे। म्हणून चॅनलला सबस्क्राईब करा, हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा। सर्वात अगोदर तुम्हाला अपडेट दिले म्हणून सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट घेऊन, तोपर्यंत धन्यवाद।